नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी करा हे 7 सोपे उपाय. जुन्यात जुने कर्ज फिटेल आणि घरात येईल अपार समृद्धी. तर नमस्कार मंडळी, आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. नागपंचमीचा सण आपण अतिशय श्रद्धा आणि उत्साहाने साजरा करतो. पण तुम्हाला माहित आहे का, नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी केलेले काही विशेष धार्मिक आणि शास्त्रोक्त उपाय तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणी कायमच्या दूर करू शकतात. अनेकदा आपण कितीही मेहनत केली तरी डोक्यावरचे कर्ज कमी होत नाही किंवा पैशांची बचत होत नाही. ज्योतिषशास्त्रात आणि तंत्रशास्त्रात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवसाला अत्यंत सिद्ध आणि फलदायी मानले गेले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 सोप्या आणि प्रभावी उपायांबद्दल जाणून घेणार आहोत, जे केल्याने तुमचे कर्ज तर फिटेलच आणि सोबतच घरात सुख समृद्धी आणि शांती लाभेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय हा अत्यंत महत्वाचा असणार आहे. तर उपाय नंबर 1 बघूया, शिवलिंगावर विशेष अभिषेक. तर चला तर मग जाणून घेऊया पहिला उपाय. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान उरकून शिव मंदिरात जा. एका तांब्याच्या तांब्यात थोडेसे कच्चे दूध, काळे तीळ आणि थोडे गंगाजळ मिसळा. हे मिश्रण ओम ऋणमुक्तेश्वराय नमः किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करत ते शिवलिंगावर अर्पित करा. तर याचा फायदा काय होतो? काळे तीळ आणि कच्चे दूध शिवाला अर्पण केल्याने राहू केतूचे दोष दूर होतात आणि डोक्यावर असलेले जुने कर्ज लवकरात लवकर फेडण्याचे मार्ग हे मोकळे होतात. तर हा झाला उपाय नंबर 1. तर आता आपण उपाय नंबर 1 पाहिला, जो की खूप उपयुक्त आहे आणि या उपायाला हलक्यात घेऊ नका. याचा खूप चांगला प्रभाव प्रत्येकांवरती झालेला आहे. प्रत्येकाचे अनुभव सुद्धा मी याचे शेअर केलेले आहेत, तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. आता आपण उपाय नंबर 2 पाहतोय, मुख्य दरवाजावर हळदीची स्वास्तिक आणि तोरण. तर नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळद आणि गंगाजल एकत्र करून दोन्ही बाजूंना स्वास्तिक बनवा. तसेच नागपंचमीला बांधलेले जुने तोरण बदलून नवीन आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचे तोरण मुख्य दारावर लावा. तर याचा फायदा काय? मुख्य द्वार हा लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग असतो. हळदीचे स्वास्तिक घरात नकारात्मक ऊर्जा येऊ देत नाही आणि अडकलेला जो पैसा आहे तो परत मिळण्यास मदत होते. तर हा खूपच फायदेशीर उपाय आहे, तुम्ही हा नक्की करू शकता. तुम्ही जी काही हळद आहे तिला तुम्ही साधी समजू नका. हळदीचा खूप आणि खूप चांगला परिणाम, सकारात्मक परिणाम हा आपल्या कुटुंबावरती होत असतो आणि त्यामुळे जर तुम्ही तुमच्या दारावरती हे हळदीचे स्वास्तिक काढले तर कुठली पण निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये येऊ शकणार नाही आणि आपलं जे घर आहे ते सगळ्यात जास्त सकारात्मक, प्रत्येक व्यक्ती पॉझिटिव्ह राहायला मदत मिळेल. आणि त्यामुळे तुम्ही हे हळदीचं स्वास्तिक तर काढा आणि अशोकांच्या पानांचे तोरण मुख्य दारावरती तुम्ही लावू शकता. तुम्ही प्रत्येक जण आंब्याचे तोरण तर लावताच, परंतु अशोकाच्या पानांचे तोरण सुद्धा तुम्ही लावून पहा. आता आपण तिसरा उपाय पाहूया, अत्यंत महत्वाचा आहे, जो अनेक जण नकळत विसरतात. तर उपाय नंबर 3 असा आहे, नागदेवाच्या फोटो किंवा मूर्तीची उत्तर पूजा. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आपण नागदेवाची पूजा तर करतो, दुसऱ्या दिवशी सकाळी नागदेवाची उत्तर पूजा तुम्ही करा. म्हणजेच त्यांना अर्पण केलेले दूध, दुर्वा आणि फुले आदरपूर्वक विसर्जित करा किंवा झाडाच्या मुळाशी टाका. त्यानंतर नागदेवाला थोडे उकडलेले धान्य जसे की मूग किंवा चणे नैवेद्य दाखवून प्रार्थना करा. याचा फायदा काय होतो? तर यामुळे नागदोषापासून मुक्ती मिळते आणि पैशांच्या ओघात येणारे अडथळे दूर होतात. चौथा उपाय हा कर्जाच्या समस्येतून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी उत्तम मानला जातो. तर पिंपळाच्या झाडाची पूजा आणि दिवा हा असा चौथा उपाय असणार आहे. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळात पिंपळाच्या झाडाजवळ जा आणि तिथे एका कणकेच्या दिव्यामध्ये मोहरीचे तेल किंवा तूप घालून दिवा लावा. झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घाला आणि मनातल्या मनात कर्जमुक्तीची प्रार्थना करा. तर याचा फायदा काय होणार आहे? पिंपळामध्ये त्रिदेवांचा आणि माता लक्ष्मीचा वास असतो. या दिवशी पिंपळाची पूजा केल्याने दरिद्रता दूर होते आणि आर्थिक उत्पन्न वाढते. तर हाही खूप सोपा, सहजतेने कोणीही करू शकेल असा उपाय आहे. त्यामुळे प्रत्येक जण हा उपाय करूच शकता आणि तितक्याच श्रद्धेने हा उपाय करा, जितक्या श्रद्धेने तुम्हाला तुमचे कर्जमुक्ती व्हावी असं वाटतं. तर आता पुढचा उपाय नंबर 5 पाहूया, वाहत्या पाण्यात काळे उडीद किंवा नारळ प्रवाहित करणे.
जर तुमच्यावर खूप मोठे कर्ज असेल आणि मार्ग सापडत नसेल तर हा 5वा उपाय नक्की करा. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी मुठभर काळे उडीद किंवा एक नारळ आपल्या डोक्यावरून घड्याळाच्या दिशेने 7 वेळा फिरवा आणि ते वाहत्या पाण्यात किंवा नदीत प्रवाहित करा. याचा फायदा काय आहे? हा उपाय केल्याने शनी आणि राहू ग्रहांचा नकारात्मक प्रभाव संपतो आणि त्यामुळे अचानक धनलाभाचे योग बनतात आणि कर्जाचा बोजा हा कमी होतो. तर हा सुद्धा उपाय खूप महत्वाचा आहे. आणि आता उपाय नंबर 6 पाहतोय आपण, पक्षी आणि मुंग्यांना अन्नदान. तर 6वा उपाय हा अत्यंत सोपा पण अतिशय पुण्य देणारा आहे. या दिवशी सकाळी थोडे गव्हाचे पीठ घ्या, त्यामध्ये साखर एकत्र करून मुंग्याच्या वारुळाजवळ किंवा जिथे मुंग्या असतील तिथे टाका. तसेच पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी आणि धान्य घराच्या छतावर ठेवू शकता. शास्त्रात सांगितले आहे की मुंग्यांना आणि पक्ष्यांना अन्नदान केल्याने पूर्वजन्मीचे जे काही पाप आणि कर्जाचे दोष लवकरात लवकर नष्ट होतात. तर आता आपण उपाय नंबर 7वा पाहतोय, श्री सुक्त आणि कनकधारा स्तोत्राचा पाठ. तर आता वळूया आपण शेवटच्या आणि सर्वात शक्तिशाली 7व्या उपायाकडे. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरातील देव्हाऱ्यासमोर तूप कापूर जाळून माता लक्ष्मी समोर बसा. त्यानंतर 1 वेळा श्री सुक्त आणि 1 वेळा कनकधारा स्तोत्र याचे पठण करा. पठण झाल्यावर लक्ष्मीला खीर किंवा साखरेचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तर याचा फायदा काय आहे? कनकधारा स्तोत्राच्या पाठाने घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही आणि कर्जाच्या खाईतून बाहेर पडण्यासाठी नवीन उत्पन्नाचे साधन निर्माण होते. तर मंडळी, हे होते ते 7 सोपे आणि प्रभावी उपाय जे तुम्ही नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी करून तुमच्या आयुष्यातील कर्जाची समस्या कायमची दूर करू शकता. कोणतीही पूजा किंवा उपाय करताना मनात तितकीच श्रद्धा आणि सकारात्मकता असणे हे खूपच गरजेचे आहे. तर तुम्हाला जे काही 7 उपाय सांगितले त्यातले तर 2-3 उपाय इतके सोपे आहेत की ते कुणीही आणि सहजतेने करू शकतो आणि 2-3 उपाय आहेत ते इतके पण अवघड नाहीयेत, पण तेही प्रत्येक जण करू शकतो. ज्याला खरंच मनातून इच्छा आहे की त्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा उतरावा आणि त्यांच्या घरामध्ये उत्पन्नाचे नवीन मार्ग सुरू व्हावेत, तर खरंच तुम्ही हे जे काही 7 उपाय सांगितलेले आहेत ते उपाय एकदम मनातून आणि श्रद्धेने करा आणि प्रत्येक गोष्ट करताना स्वामी समर्थांचं नामस्मरण करायला विसरू नका. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा. ज्यांच्या पण डोक्यावरती कर्जाचा बोजा आहे त्या व्यक्तींना नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन धार्मिक आणि ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण आणि हर हर महादेव.